महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक आहेत। सर्वच पक्षांकडून प्रचाराला वेग आलाय। दरम्यान पालिका निवडणुकीत निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून युवकांना नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत आणि नागपूरमध्ये प्रामुख्याने भेडसावणाऱ्या कोणत्या समस्या आहेत याबाबत नागपूरच्या केडीके कॉलेजमध्ये विविध विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। आपला नगरसेवक निवडताना नेमकं डोळ्यासमोर पहिला एक युवक म्हणून काय वाटतं, कोणते प्रश्न तुझ्या डोळ्यासमोर आहेत? दादा, नागपूर जसं की उपराजधानी आहे, इथे समस्यांचा ढेर असा कचऱ्याचा जसा ढिगार राहते तसा ढिगार जमा झालेला आहे समस्यांचा। त्याच्यावर एक लोकप्रतिनिधी कसा असावा तो साधारण नागरिक असावा आणि त्याला मूलभूत काय गरजा आहे। आजही गटरांमध्ये तोच त्रास आहे, रस्त्यांवरती तोच त्रास आहे। उलटे स्पीड ब्रेकर, चांगले रस्ते नाही तर त्याच्यावर स्पीड ब्रेकर, अवैध स्पीड ब्रेकर बांधून घेतले आपल्या घरासमोर। आपण असं नाही म्हणू शकत की काहीच प्रश्न नाही सुटले, त्याच्यातले काही सुटले आणि काही अजूनही तसेच आहेत। मला असं वाटत आहे की म्हणजे त्यांनी एक स्टार्टअप मार्गदर्शनाचा निधी ज्या मुलांना खरंच त्याच्यामध्ये स्किल्स आहेत त्यांना एक स्टार्टअप मार्गदर्शनाचा निधी प्रोव्हाइड करावा आणि जागोजागी एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स प्रोव्हाइड करावे आणि कामाचा आम्हाला प्रगतिशील अहवाल द्यावा, निधीचा योग्य वापर व्हावा आणि आमच्या मतांचं जे आहे त्यांनी ते रिस्पेक्ट करावी। माझं मत आहे की जे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये वगैरे आहे तिथे म्हणजे की स्टुडंटला छान सुविधा झाल्या पाहिजे। म्हणजे तिथे पण इंग्लिश त्यांना पण रोबोटिक्स किंवा AI तिथल्या पण गव्हर्नमेंट जे स्टुडंट आहेत त्यांना शिकवलं गेलं पाहिजे। की स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स आणि स्टार्टअप करता त्यांना फंड्स हे जर येणाऱ्या जेही लोक निवडून येतील आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रात त्यांनी जर या गोष्टी घडवून आणल्या, उत्तम लायब्ररी, उत्तम स्किल सेंटर्स, उत्तम स्टार्टअप मनी हा जर प्रोव्हाइड केला आणि आपल्या नागपूरचेच मोठमोठे नेते नागपूरमधून आहेत तर त्यांनी ह्याच्याकरता गायडन्स केला आहे जे निवडून येतील त्यांना, तर डेफिनेटली नागपूर एक चांगलं हब म्हणून उदयाला येईल। बऱ्याच ठिकाणी मी बघतोय की खूप सारे आउटलेट्स उघडलेले आहे इन शॉर्ट, बरोबर। तिथे कुठेतरी बंधनं यायला पाहिजेत कारण खूप मोकळीक झालेली आहे स्टुडंटसाठी। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।